पनवेल परिसरात नव्याने होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळातील प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण न्याय मिळवून दिल्याशिवाय या विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही असा शेतकरी कामगार पक्षाचा असलेला विचार आपल्या बाय चालली इमानानं या नाटकाच्या माध्यमातून प्राध्यापक LB पाटील यांनी मांडला आहे। तो वस्तुनिष्ठ असल्याचे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले आहे। LB सामाजिक कला शिक्षण मंडळ नवघर कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। या कार्यक्रमाला आमदार विवेक पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, प्राध्यापक LB पाटील, काका पाटील, सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण, महादेव घरत, JM मडवी, जिल्हा परिषद सदस्य ज्योती ठाकरे, उरण पंचायत समिती सदस्य माया पाटील, नगरसेविका लता पाटील आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात LB पाटील यांनी लिहिलेल्या बाय चालली इवानानं या नाटकाचं पुस्तक स्वरूपातील उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्राध्यापक LB पाटील यांनी लिहिलेल्या या नाटकाचं कौतुक करत या माध्यमातून समाजात होणाऱ्या प्रबोधनाचे महत्त्व आमदार विवेक पाटील यांनी सांगितले। बाय चालली इवाना ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना या पुस्तकाचे लेखक LB पाटील सर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। पण या ठिकाणी मला एका गोष्टीचा अभिमानाने उल्लेख करावा लागतो का हे आम्ही करत असताना आम्ही कार्यकर्ते म्हणून लोकांपर्यंत जात असतो, पण समाजाचं प्रबोधन म्हणजे काय, समाज प्रबोधन कसं केलं पाहिजे आणि समाज प्रबोधन करणाऱ्यांचं मनामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये मनापासून त्याची इच्छा असली पाहिजे आणि हे सगळं मला शिकायला मिळालं, हे सगळं पाहायला मिळालं ते LB पाटील सरांशी संबंध आल्यानंतर मला पाहायला मिळालं। हा त्यांचा मला प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। साहित्यिक बरेच असतात, कवी बरेच असतात। सरांनी देखील 15 नाटकं लिहिली आणि 26 पुस्तकं लिहिली। तर मला वाटतं या 15 नाटकांमध्ये आणि 26 पुस्तकांमधनं कलेची उपासना करत असताना समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे हा मेन हेतू त्यांच्या सर्व लिखाणाला आहे आणि ह्याचा मला निश्चितपणे अभिमान वाटतो। कुठलंही नाटक त्यांनी बघितलं तर जनतेचं प्रबोधन झालं पाहिजे आणि जनतेचे प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून ते सातत्याने धडपडत असतात, सातत्याने त्यांचा तो प्रयत्न असतो आणि ह्या पुस्तकाचा सुद्धा तोच प्रयत्न या ठिकाणी मला दिसतो। यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांचा सत्कारही करण्यात आला। कामोठे येथे सर्वप्रथम फॅमिली सलून व स्पाची सुरुवात सुशीला लालगे यांनी केली आहे। संपूर्ण कुटुंबासाठी असलेले कामोठ्यातले तसेच परिसरातले पहिले सलून असून या सलूनचे उद्घाटन शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कामोठेमध्ये पहिल्यांदाच फॅमिली सलूनची सुरुवात करण्यात आली आहे। खांदा कॉलनीतल्या सुशीला रामदास लालगे यांनी ब्लॉसम नावाचे फॅमिली सलून आणि स्पा अकॅडमी सुरू केली आहे। या सलून स्पाचे उद्घाटन रविवारी शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, तानाजी पाटील, शंकर म्हात्रे, पंडित गोवारी, प्रभाकर गोवारी, लक्ष्मण पेटकर, बंडू सुरते, सलूनच्या मालक सुशीला लालगे, रमेश लालगे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बाळाराम पाटील यांनी लालगे परिवाराला शुभेच्छा दिल्या। मी सुरुवातीला या ठिकाणी सुशीला मॅडम आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय दर्जेदार असं ब्युटी पार्लर कामोठेवासी आणि नवीन पनवेल, नवीन मुंबईवासी यांच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। लॉरियल सारख्या जगप्रसिद्ध ब्रँड बरोबर या ठिकाणी कोलॅबोरेशन करून टायअप करून त्यांनी या ठिकाणी जगप्रसिद्ध लॉरियल ब्रँडच्या सर्व्हिसेस या परिसरातील तरुणींसाठी, महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। एक अद्ययावत असं ब्युटी सलून आणि मसाज सेंटर या ठिकाणी चालू होते। आज आपण बघतोय वेगवेगळे ताणतणाव आणि अनेक शारीरिक व्याधी या आधुनिक युगाच्या देणग्या म्हणून आपल्याला मिळत असताना अशा पद्धतीच्या ब्युटी स्पाची किंवा ब्युटी सलूनची निश्चितपणे गरज महिलांना या ठिकाणी जाणवते। हे युनिसेक्स
सलून आहे। या ठिकाणी खाली महिला आणि पुरुष दोन्हींसाठी या सुविधा उपलब्ध आहेत आणि वरती महिलांसाठी प्रायव्हसी मिळावी म्हणून अतिशय चांगल्या केबिन्स त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या आहेत। अतिशय उच्च दर्जाचं एक ब्युटी पार्लर या कामोठे वसाहतीमध्ये उपलब्ध होते। जे या पद्धतीनं कामोठ्याची वस्ती वाढते त्याच्यातून निश्चितपणानं हे ब्युटी पार्लर अतिशय जोरानं चालेल आणि लवकरच त्यांची दुसरी शाखा या कामोठ्यामध्ये उघडण्याची आवश्यकता निर्माण होईल अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो। प्रत्येक व्यक्ती ही समाजातूनच मोठी होत असते। डॉक्टर, वकील, समाजसेवक याच समाजातून मिळालेल्या सहकार्यातून मोठे होत असतात। ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्याचं काही आपण देणं लागतो। समाजाचं आपल्यावर ऋण आहे आणि ते फेडण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणं गरजेचे आहे। आजही समाजातील काही घटक असे आहेत की ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण, औषधोपचार आणि सहानुभूती व आपुलकीची गरज आहे। समाजासाठी काही ना काही करण्याची इच्छा ही प्रत्येक व्यक्तीला असते। कोणत्याही माध्यमातून तो गरजूंसाठी आपले योगदान देण्याचा प्रयत्न करीत असतो। याच विचाराने शिवाजी युवक क्रीडा मंडळ हे काम करीत आहे। पनवेलमधील लाईन आळीतील या मंडळाने समाजोपयोगी उपक्रम सुरू ठेवला आहे। या मंडळातर्फे रविवारी चिपळे येथील कैलासवी रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आदिवासी कर्णबधीर मतिमंद विद्यार्थ्यांना कपडे, बूट, टेल तसेच अल्पहार वितरित करण्यात आले। यावेळी दैनिक कर्नाळचे संपादक प्रफुल्ल फडके, मंडळाचे अध्यक्ष संजय मुरकुटे, उपाध्यक्ष शिवाजी गायकर, किरण भेंडे, शिवराज साखरे, रुपाली मुरकुटे, ज्योती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंडळातर्फे आयोजित उपक्रमाचे संपादक प्रफुल्ल फडके यांनी कौतुक केले। आजच्या या कार्यक्रमाला येताना मला अतिशय आनंद वाटला, कारण गेल्या वर्षभरात चौथ्यांदा मी या ठिकाणी येत आहे आणि जसे आमचे संबंध ओळख दृढ होते तशीच आमच्या शिवाजी युवक क्रीडा मंडळाबरोबर आपले संबंध असेच दृढ होतील ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो की या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आसपासच्या आदिवासी भागातील कर्णबधीर आणि मतिमंद मुलांच्या दृष्टीने जी काही मदत लागेल त्या दृष्टीनं लाईन आळीतील शिवाजी युवक क्रीडा मंडळ याबरोबर जी आपली ओळख झालेली आहे ती योग्य लाईनीवरती येण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे। यामध्ये आमच्या या मंडळामध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक आहेत। त्या प्रत्येकाचा जनसंपर्क प्रचंड आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ घेऊन आपली संस्था अधिकाधिक चांगल्यात चांगलं काम करेल याचा मला चांगला विश्वास। उरण येथील JNPT विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नावाशेवा बंदर कामगार संघटना तसेच कॉम्रेड भूषण पाटील यांच्या माध्यमातून स्कॉलरशिप पूर्व परीक्षा 2012च्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरासाठी विविध शाळेतील मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नावाशेवा बंदर कामगार संघटना तसेच कॉम्रेड भूषण पाटील यांच्या पुढाकाराने उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप पूर्व परीक्षा 2012च्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कॉम्रेड भूषण पाटील, दिनेश पाटील, राजेश मेहता, श्रीमती कोयंदे, ND खार, श्री वैद्य आदी मान्यवर, विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कॉम्रेड भूषण पाटील यांनी आजचं युग हे स्पर्धेचं युग असून कठोर मेहनतीशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले। आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं आहे की नाही? व्हायचं आहे की नाही? व्हेरी गुड। त्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं माहिती आहे का? पहिल्यांदा एकदा एका शास्त्रज्ञाला विचारलं, अल्बर्ट आइन्स्टाईन त्याचं नाव, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, का तुम्ही कसं काय यश मिळवलं? एवढा मोठा सापेक्ष सिद्धांत लावला, रिलेटिव्हिटी थिअरी। त्याने उत्तर काय दिलं माहिती आहे का? उत्तर असं दिलं की मी एका जागेवर बसून 6 तास रीडिंग करतो। किती तास? 6 hours कंटिन्युअस रीडिंग, म्हणून त्याला यश मिळालं। तुम्हाला जर यश मिळायचं असेल तर अशी तपश्चर्या, हार्डवर्क, मेहनत करा। तुम्हाला निश्चित कुठलेही क्षेत्र निवडा, तुम्ही यशस्वी व्हाल, परंतु तुम्हाला मेहनत करायची गरज आहे। आजची स्पर्धेचं युग फार कठीण होऊन बसलेलं आहे। यावेळी स्कॉलरशिप परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला। अभ्यास कधी करावा
कसा करावा आणि केव्हा करावा हे सर्व चॉईसेस मुलांचे आहेत, पालकांचे नाहीये. मुळात करावा का करू नये, अभ्यास करावा का करू नये हा माझा चॉईस आहे. त्याच्यामुळे तो चॉईस मुलांना द्यावा आणि तो अभ्यास करतोय की नाही एवढे पालकांनी बघितलं खूप झालं. छोटीची मुलं खरं म्हणजे मला की संस्कार करायला छोटीची मुलं सगळ्यात सुंदर असतात. त्यांच्या मनावरती शिक्षकांची म्हणा आईवडिलांची लगेच पकड बसू शकते. पाठांतर पाठाचं टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. जसं मी कारण सांगतो, छोटे छोटे बच्चे जो पूरे दिन, आज इतवार के दिन, रविवार का छुट्टी का दिन, उसके बावजूद यहाँ पर ये कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए, जैसे कि भूषण पाटिल साहब ने कहा कि ये सेमीफाइनल है, लेकिन इतने जोश से, इतनी लगन से, मेहनत से यहाँ पर आज आए हैं और सांझ ढलने वाली है, उसके बावजूद इतना जोश देखने को मिल रहा है. ये हमारे लिए बहुत अच्छी बात है, क्योंकि हम लोग यहाँ जब दिन में आकर शाम को जाते हैं थकान महसूस करते हैं, लेकिन आपके सामने ये बच्चे हैं जिनके पास इतनी एनर्जी है, इतनी क्षमता है, इतना जोश है, और यही जोश आने वाले स्कॉलरशिप की परीक्षा है आपके जीवन में और ज्यादा तरक्की लाए. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालकांसाठी मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काळन समाज हा रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने आहे. हा समाज सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने या समाजात सुशिक्षित व उच्च शिक्षित तरुण तरुणींचं मोठं प्रमाण असल्याने या तरुणांना आपला सुयोग्य जोडीदार शोधता यावा यासाठी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. पनवेलमध्येही अशाच प्रकारच्या काळन समाज वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काळन समाज वधूवर सूचक मंडळातर्फे रविवारी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलच्या काळन समाज हॉलमध्ये हा मेळावा भरविण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये इच्छुक तरुण तरुणी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून तरुण मंडळींना आपल्या समाजातल्या गुणवान व सुयोग्य जोडीदाराची निवड करता येऊ शकते असे मत या मंडळाच्या कार्याध्यक्षा रश्मी काळन यांनी व्यक्त केले. हा वधूवर मेळावा गेल्या 88 सालापासून चालू केला आहे. 88 सालापासून जवळजवळ आता 12 साल आणि इतर समाजाचे मी वधूवर मेळावा चालवते. तर जवळजवळ 25-30 वर्ष झाली हा काळन समाजाचा जवळजवळ 20 वर्ष झाली. काळन समाजाचा वधू मेळावा 20 वर्ष झाली आणि हा वधूवर मेळावा घेतल्यामुळे काय परिचय एकमेकांना होतो. आपला चांगला जोडीदार मिळतो आणि पालकांना एकावेळी 10 मुलं मुली बघत असतात. एक चांगला जोडीदार मिळावा म्हणून मेळावा भरवायचा असतो. त्यात आपलं चॉईस असते आणि असं नाही की लग्न जमत नाही म्हणून आपण मेळावा यायला पाहिजे असं नाही आहे. एक चांगला जोडीदार मिळायला पाहिजे ज्यासाठी मेळाव्याला येणं जरुरीचं आहे. शेका पक्ष तसेच महायुतीचे विजयी उमेदवार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचा भव्य जाहीर सत्कार पनवेलच्या सरस्वती विद्या मंदिरात शनिवारी करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदींचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी पनवेलमधील सरस्वती विद्या मंदिराच्या पटांगणात करण्यात आले होते। या सत्कार सोहळ्याला आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील, बीजेपीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, तालुका सचिव नारायण घरत, शिवसेना तालुका प्रमुख नामदास पाटील, माजी जिल्हा प्रमुख शिरीष बुटाला, वरिष्ठ नेते शंकर शेठ पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रकाश जेतेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, उपसभापती देवीदास पाटील, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती गणपतबुवा दामणे आदी मान्यवरांसोबत युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच एपीएमसीचे संचालक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा, नगरसेवकांचा तसेच संचालकांचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थितांसमोर आमदार विवेक पाटील यांनी महायुतीच्या भरघोस विजयानंतर आपली जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन केले। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुकीमध्ये आपले निवडून आलेले सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्व आपले नगरसेवक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे 100% जो विजय मिळवलेला आहे ते सर्व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो। विभागामध्ये हायस्कूल काढण्याचं काम केलं आणि ही सारी कामं करून लोकांपर्यंत पोहोचवून 33 वर्ष नव्हे तर 50 वर्ष या तालुक्यामध्ये राजकीय सत्ता गाजवण्याचं काम, विरोधी पक्षाचा राजकीय सत्ता 50 वर्ष राबवणारा तालुका कुठला असेल तर उभा महाराष्ट्रामध्ये फक्त पनवेल तालुका आहे। त्याचा अभिमान तुम्हाला, आम्हाला आणि तीच परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।